नागपूरसह विदर्भात गेल्या 12 ते 15 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे। पावसाचा मोठा खंड पडल्यानं खरीपातील पिकं धोक्यात आली आहेत। पावसाअभावी पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पाहायला मिळते। जून आणि जुलैमध्ये विदर्भात पावसाची निम्म्यापेक्षा जास्त तूट आहे। नागपूरसह विदर्भामध्ये कुठे 12 दिवस तर कुठे 15 दिवसांपासून पाऊस गायब आहे। पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे खरीपातील जी ज्या पिकांची लागवड झाली, पेरणी झाली, ती पिकच धोक्यात आलेली आहे। जणू काही दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आपल्याला पाहायला मिळते। आपण ही दृश्य या ठिकाणी बघू शकतो। जूनचा जो पाऊस आहे, जूनच्या शेवटच्या पावसात ही लागवड झालेली आहे। 2 किंवा 3 दिवस पाऊस आला, त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडला आणि जवळपास 12 ते 15 दिवस झाले पाऊस गायब झालेला आहे। त्यामुळे नागपूर, अमरावती सह विदर्भातल्या जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर, धानाचं पीक जे आहे ते धोक्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।